वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जे आहेत ते होऊ शकतात. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे संस्थापक सांबरे सर. लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीमध्ये तुम्ही एक लाईमलाईटमध्ये आला होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत, कोर्टाने घ्यायचे आदेश दिलेले आहेत. नेमकं तुमची भूमिका या संदर्भातली काय असेल? ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदमध्ये तिथे सर्वात मोठा ग्रामीण भागातला पक्ष आमचा आहे. तिथे निवडणुका लढवल्या जातील. इथे काही इच्छुक आमचे असतील तर ठराविक जागा जिथे इच्छुक आहेत आणि आरक्षण वगैरे पडलं आहे, उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा आहे, त्याच्या अंगाला कुठलं डाग नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणारे लोक आहोत. का राजकारण हा व्यवसाय होता कामा नये. 100% प्रामाणिकतेने सेवा करणारे जर लोक असतील तर त्यांच्याबाबत नक्कीच आम्ही पॉझिटिव्हली विचार करू, त्यांना इच्छा असेल तर. मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं पण लक्ष लागलेलं पाहायला मिळते. महानगरपालिकेमध्ये नेमके काय असणार? तुम्ही निवडणूक महानगरपालिकेची पण लढवणार का? नाही, आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नाही लढवणार. साधारणतः महायुतीमध्ये तुमच्या संस्थेची एंट्री होणार होती की तुम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये येण्याची संदर्भातली चर्चा होती? नेमकं काय सांगाल या संदर्भामध्ये? अद्यापपर्यंत तसा काही निर्णय झालेला नाही. आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारू, त्यांच्याकडनं चांगला प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार सकारात्मक केला जाईल. जर चांगला प्रस्ताव आला तर. पण प्रस्तावासंदर्भातलं काय आलाय का किंवा येऊ शकतो का? नाही, अद्यापपर्यंत तसं काय बोलणं नाही झालेलं, कारण आमचं काम संस्थेचं चालूच आहे. राजकीय दृष्ट्याने आम्ही कुठलाही विचार अद्यापर्यंत केलेला नाही. तसं तुम्ही म्हणता की पालघर आणि ठाणे 2 महत्त्वाच्या जागा आहेत जिल्हा परिषदच्या, त्या संदर्भात नेमकं काय सांगाल? आम्ही स्वतःच्या ताकदीवर सहज काढू, कारण लोकसभा निवडणूक लढत असताना भिवंडी लोकसभेमध्ये 36 जिल्हा परिषद गटामध्ये 1000-2000ची आघाडी महाविकास आघाडीने युतीपेक्षा मला मिळालेली आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16 ते 18 सदस्य ऑलरेडी आमचे होते, त्यामुळे काही कठीण नाही आहे तिथे. नक्कीच. हे होते सांबरे सर. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH